लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, असं म्हणत मोठ्या दिमागदार पद्धतीमध्ये ग्रंथदिंडी काढत पुण्यामधील एफसी कॉलेज या ठिकाणी तिसरे विश्व मराठी संमेलन हे सुरू झालंय। आज त्याचं उद्घाटन मोठ्या दिमागदार स्वरूपामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत हे तिसरे विश्व मराठी संमेलन होते। मराठी भाषेच्या प्रचारासाठी 3 दिवसांच्या संमेलनामध्ये नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, संपादक यांचे विचार, त्याचबरोबर कवी संमेलन, परिसंवाद, बाल साहित्यावरती चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आले। संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। मराठी भाषा संवर्धनासाठी संमेलनाच्या स्थळी विविध साहित्य प्रकाशनाचे त्याचबरोबर ग्रंथ कक्ष हे प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत। याचा देखील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी पुण्यामध्ये तिसरं विश्व मराठी संमेलन सुरू झालेलं आहे। नुकतंच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे। जगभरातनं लोक या संमेलनाकरता आलेले आहेत। माय मराठीवर प्रेम करणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलंय। आपण बघितलं असेल, सुंदर अशी ग्रंथदिंडी या ठिकाणी निघालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत, परिसंवाद आहेत, काव्य संमेलन आहे, चांगल्या चर्चा आहेत। त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील, विचारांची मेजवानी देखील पुणेकरांना मिळणार आहे। सर्वात आनंदाची गोष्ट आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन असल्यामुळे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे, उत्कंठा आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय।